देऊळ हा 2011 मध्ये प्रदर्शित झालेला उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित भारतीय मराठी विनोदी चित्रपट आहे। या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, शर्वणी पिल्लई आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत। हा चित्रपट जागतिकीकरणाचा भारतातील लहान शहरांवर होणारा परिणाम आणि भारतीय खेड्यांच्या भयानक स्थितीबद्दल आहे, ज्याला राजकीय पार्श्वभूमी आहे। या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण देखील झाले होते। चित्रपटाची कथा अशी आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मंगरुळ नावाचे एक शांत गाव आहे। भाऊ म्हणजेच नाना पाटेकर यांच्याकडे गायींची देखभाल करणारा एक साधा गावातील तरुण केश म्हणजेच गिरीश कुलकर्णी भाऊच्या कार्डी नावाच्या गायींपैकी एकाला गावातील एका डोंगरावर घेऊन जातो, जेथे एक औदुंबराचे झाड आहे। कार्दी त्या झाडावर आपले डोके खाजवते आणि त्या झाडावर भगवान दत्तात्रेय उपस्थित राहतात आणि केशाला आपला अवतार दाखवतात। देवाच्या अवताराचा अनुभव घेऊन केशा गावात एकच गोंधळ उडवतो की देव दत्तात्रेय त्यांच्यासाठी प्रकट झाले आहेत। मंगरुळचे सर्वात आदरणीय व्यक्ती अण्णा म्हणजे दिलीप प्रभावळकर त्यांना अशा वैयक्तिक बाबी जाहीर न करण्याचा सल्ला देतात, कारण हा श्रद्धेचा प्रश्न आहे। तथापि राजकारणात अधिक सहभागी असलेल्या काही गावातील तरुणांच्या मदतीने एक पत्रकार किशोर कदम मंगरुळमध्ये भगवान दत्तात्रय यांच्या दर्शनाची बातमी सनसनाटी बनवतो। आता दत्तात्रय मंदिराची मागणी आहे। भाऊ ते मान्य करत नाहीत, कारण त्यांना निधी चांगल्या कामांसाठी वापरायचा आहे, कारण अण्णांना गावात रुग्णालय बांधण्याची दृष्टी देखील आहे। परंतु भाऊ गावाकडे इतकी मागणी करणारे पाहून असहाय्य असल्याने मंदिर बांधले जाते आणि हळूहळू गाव एक पवित्र स्थान बनते। मंगरुळ व्यापारीकरणामुळे 360 अंशाच्या बदलातून जातो, परंतु अण्णांशिवाय कोणीही तक्रार करत नाही। लवकरच व्यावसायिक प्रगतीने आंधळे होऊन देव विसरला जातो। प्रत्येक गावाला व्यावसायिक प्रगती करण्याचा अधिकार आहे, परंतु मंदिर वापरणे किती नैतिक आहे आणि ते साध्य करणे किती चांगले आहे। देऊळ या चित्रपटाचे संगीत मंगेश धाकडे यांनी दिले असून स्वानंद किरकिरे, सुधीर मोघे यांनी गीते लिहिली आहेत। देऊळ हा चित्रपट एका लहानशा गावात घडतो, जिथे एक मंदिर बांधले जाते आणि त्या मंदिराच्या निमित्ताने गावची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती कशी बदलत जाते हे दाखवले आहे। जागतिकीकरणामुळे खेड्यांमध्ये येणारे बदल आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न यावर हा चित्रपट भाष्य करतो। देऊळ या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील आहे।